Hello, welcome to my channel. Today we are going to learn basics of English. Alphabets. There are 26 alphabets in English. Alphabet म्हणजे मुळाक्षरे. जसं मराठीमध्ये अ, आ, इ, ई न्यापर्यंत असते तसंच इंग्लिशमध्ये ए टू झेड हे लेटर्स असतात त्यालाच अल्फाबेट असं म्हणतात. अल्फाबेट मीन्स लेटर्स यूज टू मेक वर्ड्स. इंग्लिश अल्फाबेट हॅज 26 लेटर्स. देअर आर 26 लेटर्स इन इंग्लिश म्हणजे इंग्रजीमध्ये 26 अक्षरे आहेत. These are divided into vowels and consonant. हे दोन भागामध्ये डिवाइड केले जातात. एक आहे vowels आणि दुसरा आहे कॉन्सोनंट. तर त्याची आपण ट्री डायग्राम बघणार आहोत. 26 लेटर्स आहेत जे की ए टू झेडपर्यंत आहे. त्यालाच त्यातले काही वॉवेल्स आहेत, काही कॉन्सोनंट आहेत. आता वॉवेल्स हे एकूण 5 आहेत जे की ई, ई, आय, ओ, यू यांना म्हणतात वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजे स्वर. आणि 21 उरलेले जे आहेत ते आहेत कॉन्सोनंट. ए, ई, आय, ओ, यू सोडून बाकीचे सर्व अक्षरे आहेत किंवा लेटर्स आहेत किंवा अल्फाबेट आहेत त्यांना आपण कॉन्सोनंट्स असं म्हणतो. कॉन्सोनंटची संख्या आहे 21 आणि वॉवेल्सची संख्या आहे 5. वॉवेल्सला म्हणतात व्यंजने. बघा वॉवेल्स आहे ए, ई, आय, ओ आणि यू. हे आपल्याला पाठच असायला पाहिजे. नंतर कॉन्सोनंट आहे बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. हे सर्व 21 व्यंजने आहेत. त्यालाच आपण कॉन्सोनंट असं म्हणतो. आधी बघूया वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजे काय ते आपण आता बघणार आहोत. वॉवेल्सची डेफिनेशन आहे एव्हरी इंग्लिश वर्ड need at least one vowel. याचाच अर्थ काय? प्रत्येक इंग्रजी शब्दामध्ये एक तरी वॉवेल्स असायलाच पाहिजे. समटाइम्स वाय ऑल्सो वर्क्स लाईक अ वॉवेल. आता ज्या शब्दांमध्ये ए, आय, ओ, पैकी कोणताही वॉवेल आला नाही त्या शब्दामध्ये नक्कीच वाय हा आलेला असेल. आणि वाय कधी कधी वॉवेल्सच काम करतो म्हणजे स्वराचं काम करतो. एक्झाम्पल आहे हॅपी आणि जिम. याच्यामध्ये वाय हा वॉवेल म्हणून आलेला आहे. आता वॉवेल कसं ओळखायचं? जर वॉवेलचा उच्चार करताना तोंडामधल्या कोणत्याही अवयवाचा कोणत्याही दुसऱ्या इतर अवयवाशी स्पर्श होत नाही म्हणजे गळ्यामधनं जो सरळ आवाज निघतो त्याला वॉवेल म्हणायचं. आणि ज्या अक्षरांचा उच्चार करताना जीभ, दात, ओठ, पळजीभ इतर सर्व तोंडातल्या भागांना स्पर्श होतो तेव्हा त्याला व्यंजने असं म्हणायचं. त्याला म्हणतात कॉन्सोनंट. कॉन्सोनंट्स आर साऊंड मेड व्हेन एअर इज ब्लॉक्ड बाय लिप्स, टीथ और टंग. म्हणजेच काय? जी तोंडातली हवा आहे ती व्यंजने उच्चारताना ब्लॉक केल्या जातात म्हणजे अडवल्या जातात. कशाने? एकतर ओठांनी किंवा टीथने किंवा टंगने. इफ एअर ब्लॉक्ड देन इट्स कॉन्सोनंट. म्हणजेच काय? हवा जर ब्लॉक होत असेल कोणत्याही अवयवाने तोंडामधल्या तर त्याला व्यंजने असं म्हणतात. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू डी स्टडी पॉईंट. आशा करते तुम्हाला वॉवेल आणि कॉन्सोनंट यामधला फरक समजलेला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.